Hello guys, today we are going to teach chapter number 6, name is biological nitrogen. Today's topic, factors affecting nodulation by rhizobium. Rhizobium द्वारे नोडुलेशनवर परिणाम करणारे घटक हे पाहूयात. त्यामध्ये कॉम्पिटिशन्स विथ सॉइल मायक्रोब्स. Soil microorganisms such as bacteria, fungi, actinomycetes may exert stimulatory or mostly inhibitory effects on rhizobium. Bacteriophages in soil may also eliminate the rhizobium. Bacteriophages जे आहे सॉइलमधले ते रायझोबियम एलिमिनेट करण्याचं कार्य करते. आणि सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यामध्ये बॅक्टेरिया, जीवाणू असतील, फंगी, बुरशी असेल, त्याचबरोबर ॲक्टिनोमायसिस असतील, अतिसूक्ष्म जीवाणू असतो, जीवाणू आहेत, हे काय कार्य करतात. मोस्टली इनहिबिटरी इफेक्ट्स ऑन रायझोबियम. रायझोबियमवरती हे परिणाम करण्याचं कार्य त्या ठिकाणी करतात. त्यानेकरून काय होते, कॉम्पिटिशन स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण होते सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझमची. सेकंड वन इज सॉइल टेम्परेचर. जमिनीचा तापमान जे आहे त्या तापमानाचा काय परिणाम होतो आहे त्यामध्ये जर बघितलं. सेकंड फॅक्टर इज सॉइल टेम्परेचर. टेम्परेचर अफेक्ट्स ग्रोथ ॲज वेल एज सर्वायवल ऑफ रायझोबियम अँड देअर बाय नोडुलेशन अँड नायट्रोजन फिक्सेशन. टेम्परेचर जे आहे तापमान, सॉईलचं टेम्परेचर जे आहे मातीचं तापमान, ते सुद्धा फिक्सेशनवरती त्या ठिकाणी इफेक्ट करतं आहे. द मोस्ट कोजानायल रेंज ऑफ टेम्परेचर फॉर नोडुल फॉर्मेशन अँड फंक्शन ऑफ बॅक्टेरियास इज 20 to 30 डिग्री सेल्सिअस. आता जे बॅक्टेरियास जे आहेत जास्त प्रमाणात जर बघितलं तर नोडल्सचं फॉर्मेशन आणि फॉर्मेशन नोडल्स वाढीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते. देन नायट्रोजन सोर्स, नत्राचा स्रोत. लेग्युम कॅन ऑब्टेन देअर नायट्रोजन रिक्वायरमेंट आयदर थ्रू इनऑर्गॅनिक नायट्रोजनस फर्टिलायझर अँड ऑर थ्रू सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू जे आहेत ते लेग्युम क्रॉपमध्ये नत्र स्थिरीकरण करण्याचं कार्य करतात. आणि तो जो नत्र जो आहे सुरुवातीचा तो अजैविक स्वरूपात असतो, तो जैविक स्वरूपात उपलब्ध मायक्रोऑर्गॅनिझम करतात. देन फोर्थ फॅक्टर इज सॉइल पीएच, लेग्युमिनस पीएच. फोर्थ फॅक्टर इज सॉइल पीएच, जमिनीचा सामू. लेग्युमिनस प्लांट्स ग्रोथ लेस luxuriantly in acidic soil than in neutral soil or slightly alkaline conditions, which indirectly reduce colonization of rhizobium in soil and in rhizosphere, leading in inadequate nodulations. तर लेग्युम क्रॉपमध्ये जमिनीचा सामू जो आहे त्यामध्ये जर बघितलं तर ॲसिडिक सॉईलमध्ये 0 ते 6 असतो. त्यानंतर न्यूट्रल सॉईल, उदासीन सॉईल, आम्ल जमिनीमध्ये 0 ते 6, उदासीनमध्ये 7 असतो. आणि जी काही विम्ल जमीन आहे स्लाइटली अल्कलाईन त्यामध्ये 7 ते 14 हा जमिनीचा सामू असतो. हा जमिनीचा सामू जो आहे तो सुद्धा नोडल फॉर्मेशनवरती. फिफ्थ फॅक्टर इज सॅलिनिटी अँड अल्कलिनिटी ऑफ सॉईल. आता सॅलिनिटीमध्ये जर बघितलं तर खारवटपणा आणि अल्कलिनिटी, क्षारता, म्हणजे मातीचं खारवटपणा आणि क्षारता हे जे दोन इफेक्ट आहेत. नेक्स्ट फॅक्टर इज सॅलिनिटी अँड अल्कलिनिटी ऑफ सॉईल. जमिनीची खारवटपणा आणि जमिनीची क्षारता. त्यामध्ये सलाइन अँड अल्कलाइन सॉईल आर वाईड स्प्रेड इन मॅन पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. सॅलिनिटी इज कॉज्ड बाय द ॲक्युमुलेशन सोल्युबल सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सोडियम, मोस्टली ॲज क्लोराईड अँड सल्फेट. जे काही अन्नद्रव्य जे आहेत ते रासायनिक खतामध्ये असणारे जे घटक आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोराईड, सल्फेट्स, यामुळे काय होतं आहे जमिनीची जमिनीची क्षारता वाढते. त्याचबरोबर जमिनीला एक प्रकारचा खारवटपणा येतो आणि त्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता त्यावर कमी होते. त्याचबरोबर रूट नोडुलेशनवरती त्याचा साईड इफेक्ट त्या ठिकाणी दिसतो. नेक्स्ट टॉपिक इज नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू. त्यामध्ये 1 नंबर आहे ॲझोटोबॅक्टर क्रुकम, सेकंड ॲझोस्पिरिलम, थर्ड वन इज नायट्रोजन फिक्सेशन बाय सायनोबॅक्टर. फर्स्ट टॉपिक इज ॲझोटोबॅक्टर क्रुकम. Cells are short, thick, rod-shaped with rounded ends. Some are ovoid forms, almost yeast-like appearance. The cells arrange singly or in pairs. The measure 2 to 3 to 6 micrometer in size. They are gram negative. यांच्यामध्ये व्हायलेट कलर ॲब्सेंट असतो. यांची साईज जी आहे 2 ते 3 × 6 मायक्रोमीटर इन साईज असते. त्याचबरोबर ॲझोटोबॅक्टर क्रुकम जे आहेत ते पेअरमध्ये सापडतात, जोडीमध्ये सापडतात किंवा सिंगल असतात. आणि त्याचबरोबर यांचं जर प्रामुख्याने पाहिलं तर शॉर्ट सेल आहेत, थिक आहेत, पातळ आहेत, त्याचबरोबर रॉड शेपला आहे आणि राऊंडेड ईस्ट लाईक ॲपरेन्स त्या ठिकाणी त्यांचा. सेकंड वन इज ॲझोस्पिरिलम.
It is an associative non-symbiotic nitrogen fixing bacterium. In 1975, Dove Renier in Brazil reported Azospirillum with 4 species. That is Azospirillum leafoferum. First one is, second one is Azospirillum brasiliensis. Third one is Azospirillum amazonensis, and fourth one is Azospirillum serpedica. It could be fixed atmospheric nitrogen in forest grasses, that is cereal and panicum and digitaria. हे जे काही क्रॉप्स आहेत त्या क्रॉप्समध्ये असहजवी पद्धतीने आयझोस्पिरिलम नत्रस्थिरीकरण करण्याचं कार्य करतात. आणि 1975मध्ये ब्राझीलमध्ये जे काही सायंटिस्ट जे होऊन गेले डॉबे रेनियर यांनी रिपोर्ट केला की माहिती दिली आयझोस्पिरिलमच्या त्या ठिकाणी 4 प्रामुख्याने स्पीसीज सापडतात. नायट्रोजन फिक्सिंग बाय सायनोबॅक्टेरियाच्या माध्यमातून नत्रस्थिरीकरण केलं जातं. त्यामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी कन्स्टिट्यूएंट अन इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कॅपेबल ऑफ फिक्सिंग ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन. ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे BGA त्यांचं महत्त्वाचं रोल आहे नायट्रोजन फिक्सेशनमध्ये. मोस्ट ऑफ द नायट्रोजन फिक्सिंग BGA बिलॉंग्स टू द जेनेरा ॲनाबेना ॲलोसिरिया नॉस्टॉक एक्सेट्रा. नॉस्टॉक ॲलोसिरिया आणि ॲनाबेना याच्या BGAच्या काही स्पीसीज आहेत ते नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं कार्य करतात. The amount of nitrogen fixed by BGA varies from 35 to 195 kg per hectare per season. BGAच्या माध्यमातून ब्ल्यू ग्रीन अल्गीच्या माध्यमातून नत्रस्थिरीकरण जे आहे वर्षाला जर बघितलं तर 35 ते 195 किलो नत्रस्थिरीकरण एका हेक्टरमध्ये एका सीझनला त्या ठिकाणी दिसून येते. BGA ऑल्सो ॲड बल्क ऑफ ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉईल. BGA जो आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी यामध्ये जर बघितलं तर ॲड बल्क ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉईल. काही बल्क ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो त्या ठिकाणी सॉईलमध्ये ॲड करण्याचा. देन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग BCA. फर्स्ट वन इज ॲझोला ॲनाबेना असोसिएशन सिम्बायोटिक. ॲझोला मल्टिप्लाय फास्ट इन राईस फील्ड अँड यील्ड्स हायर अमाउंट 200 to 300 tons per hectare per year. Green manure compost. The most common species of Azolla in India is Azolla pinnata. Azolla pinnata नावाची स्पीसीज जी आहे इंडियामध्ये भारतामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते आणि ती पॉप्युलर स्पीसीज त्या ठिकाणी प्रसिद्ध प्रजाती ती आहे स्पीसीज आहेत. ॲझोला मल्टिप्लाय फास्ट. ॲझोलाची वाढ जी आहे राईस फील्डमध्ये जास्त फास्ट पद्धतीने होते आणि राईस फील्डचं यील्ड जे आहे ते इन्क्रीज करण्याचं उत्पादन वाढवण्याचं कार्य ॲझोला करतो आणि तो सहजीवी पद्धतीने सिम्बायोटिक पद्धतीने स्थिरीकरण करतो. जर प्रामुख्याने पाहिलं तर 200 ते 300 टन पर हेक्टर पर इयर ॲझोला नत्रस्थिरीकरण करतो ॲज कम्पेअर टू. एक प्रकारचं हिरवळीचं खत म्हणून सुद्धा ॲझोलाचा यूज करतात. सेकंड वन इज रायझोबियम. Result of field experiment on yield response to rhizobium inoculation revealed that the amount of nitrogen fixed is increased. There was significant increase in growth and yield of legume. रायझोबियम जे आहे ग्रोथ त्या ठिकाणी प्लांटची चांगल्यापैकी होते, त्याचबरोबर त्याचं यील्ड वाढतं आहे आणि नायट्रोजन फिक्सेशन नत्रस्थिरीकरण करण्याचा वाढीचा दर जो आहे त्या ठिकाणी वाढवण्याचं कार्य रायझोबियम करतो आहे. थर्ड वन इज ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टर ॲप्लिकेशन टू सीड ऑर साईल इफेक्टिवली increase the yield, that is 12 to 15% of cereal crops in well manure soil with high organic matter content. आता वेल मॅन्युअर सॉईल जे आहे ज्या मातीमध्ये आपण ॲझोटोबॅक्टर एक प्रकारचं बायोफर्टिलायझर आहे जीवाणूखत आहे आणि त्याची ट्रीटमेंट जी आहे ती क्रॉपसाठी त्या ठिकाणी देतात. त्यामध्ये जर क्रॉप बघितले तर बीट, राईस, व्हेजिटेबल क्रॉप्स गव्हासाठी, भातासाठी आणि पालेभाजीवर्गीय जे पिकं आहेत त्या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूखत वापरलं जातं. देअर वॉज सिग्निफिकंट इन्क्रीज इन ग्रोथ अँड यील्ड ऑफ व्हीट, राईस अँड व्हेजिटेबल क्रॉप्स. प्रामुख्याने त्यांचं यील्ड जे आहे उत्पादन आणि ग्रोथ त्यांची वाढवण्याचं कार्य ॲझोटोबॅक्टर त्या ठिकाणी. फोर्थ वन इज ॲझोस्पिरिलम. सीडलिंग इनॉक्युलेशन ऑफ ॲझोस्पिरिलम सिग्निफिकंटली एनहान्स द प्लांट ग्रोथ, इन्क्रीज द यील्ड इन द क्रॉप लाईक व्हीट, sorghum, बाजरा, शुगरकेन अँड व्हेजिटेबल्स. आता सीडलिंग इनॉक्युलेशन ॲझोस्पिरिलमसुद्धा एक प्रकारचं जैविक खत आहे, बायोफर्टिलायझर आहे. त्याचा यूज जो आहे तो sorghum, ज्वारी, त्यानंतर बाजरी, शुगरकेन, ऊस आणि व्हेजिटेबल जे आहे पालेभाजीवर घे त्यामध्ये ॲझोस्पिरिलम जीवाणू खताचा यूज केला जातो आणि यामध्ये सीडलिंग इनॉक्युलेशन जास्त प्रमाणात करतात. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.